प्रसिद्ध कॉमेडियन कुणाल कामरानं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता सादर केलेलं एक विडंबनात्मक गाण्यामुळे तो सध्या अडचणीत सापडला आहे। हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिवसेना शिंदे गटाकडून देखील आक्रमक प्रतिक्रिया येत आहेत। या प्रकरणी आता पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे। दरम्यान शिवसेनेच्या युवा सेना सरचिटणीस राहुल कनाल यांची पोस्ट सध्या चर्चेत आली आहे। सरकार विरोधात प्रचार करण्याकरता कुणाल कामराला दहशतवाद्यांकडून निधी मिळत असल्याचा मोठा दावा राहुल कनाल यांनी केला आहे। तसंच त्यांनी एक सूचक पोस्ट देखील केली आहे। नेमकं त्यांनी काय म्हटले याविषयी सविस्तर जाणून घेऊयात। राहुल कनाल यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून या संदर्भात पोस्ट केली आहे। त्यांनी लिहिलंय की आपल्या माननीय पंतप्रधान, गृहमंत्री, अर्थमंत्री, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांविरोधात बोला। जगातील 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असणं हे सर्वांनाच पचत नाही, म्हणून कुणाल कामरासारख्या कठपुतळ्यांच्या मदतीनं दहशतवाद्यांकडून निधी घेऊन त्यांना पाठिंबा देऊन आपल्या देशाची आणि राज्याची अखंडता व कायदा सुव्यवस्थेला हानी पोहोचवली जात आहे, असं राहुल कनाल म्हणाले। तसंच कुणाल कामराचं यूट्यूब चॅनल बंद करण्याची आणि डिमॉनिटाईज करण्याची विनंती राहुल कनाल यूट्यूबला करणार आहेत। त्यांनी असंही नमूद केलं आहे की ते खार पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भातील पुरावे सादर करणार आहेत, तसंच यूट्यूब कार्यालयाला देखील भेट देणार आहेत। राहुल कनाल हे आज सकाळी खार पोलीस ठाण्यात या संदर्भातील पुरावे सादर करतील, तसंच यूट्यूब ऑफिसलाही भेट देतील। तेथे कुणाल कामराचं चॅनल बंद करण्याची ते विनंती करणार आहेत, तसंच त्यांच्या बँक खात्याचीही चौकशी करण्याची मागणी राहुल कनाल यांनी केली आहे। या संदर्भात राहुल कनाल यांनी आणखी एक पोस्ट केली आहे। त्यामध्ये त्यांनी लिहिलंय की उद्या 12 वाजता खार पोलीस ठाण्यात भेटूया, मुंबई पोलिसांना विनंती करूया, ही माहिती तपासून कारवाई करण्याची मागणी करूया। यूट्यूबलाही पत्र लिहिणार आहे, त्यांनीही या संदर्भात कारवाई करावी। दरम्यान या प्रकरणी कुणाल कामराला 2दा समन्स बजावण्यात आला आहे। मुंबई पोलिसांनी मंगळवारी पहिली नोटीस त्याला पाठवली होती। त्यानुसार त्याला मंगळवारी सकाळी 11 वाजता चौकशीला उपस्थित राहण्यास सांगण्यात आलं होतं। त्यावर कामराच्या वकिलांनी खार पोलीस ठाण्यात जाऊन चौकशीला हजर राहण्यासाठी 1 आठवड्याची वेळ देण्याची मागणी केली होती। ही मागणी पोलिसांनी फेटाळून लावली असून कामराला दुसरा समन्स आता जारी करण्यात आला आहे। त्यानुसार त्याला लवकरात लवकर खार पोलीस ठाण्यात चौकशीला हजर राहण्यास सांगण्यात आलंय। हा समन्स कामराच्या वडिलांच्या निवासस्थानी पाठवण्यात आलाय। त्याच्या वडिलांनी ही नोटीस स्वीकारल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं। तसंच कुणाल कामरा हा सध्या मुंबईत नसल्याची देखील माहिती आहे। त्यामुळे आता दुसऱ्यांदा समन्स बजावल्यानंतर कुणाल कामरा चौकशीसाठी हजर राहणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। या संदर्भातील अधिक माहितीसाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह।